डेअरीतनी रांगा रांगातनी किटल्या किटल्यातनी दूध हाय भारीच ग भारीच ग भारीच ग. दूध भारी फॅट भारी SNFB भारी ही किमया फर्टिमिन प्लस ची चारी. गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्यानं आपल्या दूध उत्पादकांसाठी नव्यानं उपलब्ध केलेलं सिविड युक्त मिनरल मिक्सचर फर्टिमिन प्लस. दुधाला रेट वर्षाला वेद. आपल्या डेअरीतून आजच आणा फर्टिमिन प्लस. सर नमस्कार. आंदोलन कशासाठी होतं आणि काय विषय आहे आंदोलन काय बाबा मला न्याय मिळाला का नाही? माझा कार ॲक्सिडेंट 9 जानेवारी 2016 साली झाला. त्यामध्ये 8 महिने कोरोनामध्ये असताना त्याच्यानंतर 8 महिने कोरोनात राहिल्यानंतर परत मी आर्मी जॉईनिंग केली. आर्मी जॉईनिंग केल्यानंतर 2021ला रिटायरमेंट झाली. तरी कागल 9 जानेवारी 2016 पासून 4व्या पोलिसांनी कलमच्या ऑलरेडी त्यांच्याकडे दिली त्या नवनाथ मुंडेकर त्यांनी मिळून पोलीस मिळून चोरी केली आणि ते गुन्हा दाखल न करता केस निकालात काढले. खोट्या सह्या मारल्या. आर्मी डॉक्युमेंटला पण खोट्या सह्या मारल्या. माझ्या बायको वारली तिचं सेम नाव कुठलं गॅजेट केलं कुठल्या पेपरला दिलं ते दाखवा ना. कुठल्याही कर्नाटकाचं काही पण डॉक्युमेंट बनवून चालतंय काय? सगळ्या गोष्टी त्याला 8 वर्ष झाले तरी पण FIR दर्ज न करता 4 कलेक्टर 4 SP 9 PI 9 PSI 9 PSI व इतर अधिकारी आर्मी अधिकारी 5 लेफ्टनंट कर्नल 4 कर्नल आणि 4 मेजर हे सगळं फ्रॉड झाल्यात आणि त्यांनी खोट्या सह्या मारून डॉक्युमेंट लावले. माझ्या बायकोचं एक्सपायरी नोट मी केलं नाही तर ह्या बाईचं लागेल कसं काय? सेकंड मॅरेज होईल कसं काय? मॅरेज त्यांनी खोटं मारून ते बी कर्नाटकातनं महाराष्ट्र कोर्टातनं काय बनवलं नाही. कर्नाटक कोर्टातनं काय पण खोटं बनवून चालतंय खोट्या सह्या मारून. बँकेत खोट्या सह्या मारून ATM इश्यू केलं ते खाली पॅकेट मला पुण्यात आलं. पुण्यात आल्यानंतर ते बँकेवरती मी RTI टाकला RBIला कंप्लेंट केली. ते बंद केलं. ते पैसे माझं 4 लाख गेलेलं ते गेलंच ना. परत मला कुठे मिळालं? तरी घरात 2016 पासून 4 वेळा चोरी झाली. कागलच्या पोलीस स्टेशन कागलचा PSI लोहार म्हणतो की माझ्या घरात चोरी झाली नाही. तो आलाय कुठे माझ्याकडे लोहार पोलीस? PSI लोहार PI लोहार आहे तो माझ्या एकदा सुद्धा आला नाही. नाले हा कागल शाहू बँकेत गिरमचे घाडगे बँकेत 35 तोळा सोनं खोटं ठेवायचं आणि चांगलं घेऊन जायचं आणि डॉक्युमेंट माझ्या घरात ठेवायचं. चावी माझ्याकडे आणि बँक मॅनेजर ते जाईल कसं काय? खोटं डॉक्युमेंट बनवून खोट्या चाव्या बनवून सगळ्या कारवाई केल्या तरी पोलीस कारवाई करत नाही. अजून सरळ एक FIR त्यांच्याकडे कसली ड्युटी करतात पोलीस? 8 वर्षांनी FIR न करता कागल कोर्टात काय दाखल? माझ्या घरात चेकिंगला पोलीस आलते 1 वेळा. त्यावेळी माझ्या आजूबाजूच्या माणसांनी कोणाला बोलून घेतलं नाही. बाहेरली त्यांच्या घरात पोलीस स्टेशनमध्ये कोणतरी माणसं आली त्यांना बरोबर करून माझ्या घरात हा कुठला रूल आहे? कोणत्या रूल प्रमाणे त्यांनी घेतलं? त्या माणसाने काय मी त्यांना ओळखत नाही. ती माणसं मला ओळखत नाही. हा रूल कुठला आहे? कुठल्या रूल प्रमाणे दाखव? त्यांचं आधार कार्ड कुठला मला दाखव नाही. मला नाही. कोर्टाचा आदेश घेतला नाही घेतला. मला कुठली कॉपी दिली नाही कोर्टाची. मग हे कुठलं पोलीस करतात? पैसे काय तर दर्ज करायचे हा पोलिसांचा रूल चालू आहे. मी 28 वर्ष आर्मीची सर्व्हिस करून जबरदस्ती रिटायरमेंट झालो. तरी अजून 6 वर्ष माझी सर्व्हिस असताना जबरदस्ती रिटायरमेंट. मला काम येत नव्हतं म्हणून काढलं नाही. मला जबरदस्तीनं काढले. फक्त या बाईच्यामुळं ती बाई स्वतः साथी मागले म्हणून ते करायची. कुठल्या ग्रामपंचायत नोंद नाही काय म्युन्सिपाल्टीत नोंद नाही. तुमचं लग्न झालं कोण आपण हा विषय वेगळा आहे. तरी पण पोलिसांना सांगितलं तरी पण काय कारवाई करत नाही. कारण पोलिसांनी मिळून तिचा भाऊ मध्ये घातला. त्या भावाच्या घराकडे विष्णू कडाकणे यांच्या घराकडे औदुंबर पाटील PI औदुंबर पाटील आता तो PI आहे आधी PSI होता. तो औदुंबर पाटील कागलची पोलीस गाडी घेऊन हा निप्पाणी गुजरमुखलाच गेला 2018 साली. तेव्हा सुद्धा मी सांगितलं तरी पण काय कारवाई केली.
तरी सुद्धा कारवाई करा. किती वेळा सांगायचं. आतापर्यंत 9 PSI झालं, 4 कलेक्टर झालं, 4 SP झालं, 5 कर्नल, 5 लेफ्टनंट कर्नल, तरी होऊन सुद्धा काय कारवाई होत.